कव्हर एक वडीस लॉंग आता म्हणजे तर एक्स्ट्रा कव्हरला सिनियर षटकांना एक लॉंग ऑफला पण क्षेत्रक्षण आणि एक शॉर्ट कव्हर रिझनमध्ये क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गेम प्ले शनिदास गोलंदाजी मार्कर स्ट्राईकला दीपक चौधरी. अच्छा दीपक कशावर बॅटिंग करतो. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे ऑन साईडला पूल केला यावेळेला क्षेत्रक्षण वेटीन आहे. 2 धावा त्याची त्याच्या वेगाने पूर्ण करतोय दीपक आणि अर्जुनभाई जोडी. सुरुवात तर चांगली केली पहिल्या चेंडूत 2 धावा दीपकच्या माध्यमातून. शनिदास राईट अप पूर्ण तिकडे मारतो स्ट्राईकला दीपक चौधरी. चेंडू यावेळेला पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतोय पंच वाईट चिकून करतात JPMला. चेंडू पडल्यानंतर थोडासा लेग जास्त होतोय यावेळेला. हेमंत दरेकडनं देखील शुभेच्छा त्या स्पर्धेला. शनिदास गोलंदाजी मार्फत चेंडू यावेळेला बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट केला क्षेत्ररक्षक आहे तिथे सोप्पा झेल सुटते यावेळेला. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आपण पाहू शकता काटे कोणी प्लस संघाची आपण पाहू शकता 5 धावा आपण पाहू शकता. आपण पाहू शकता रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा 40 प्लसची देखील खेळाडू भरपूर खेळताना दिसतात. तर प्रत्येक गावात आपण बघितलेले 40 प्लसचे संघ आहेत. त्यामुळे 40 प्लसचा संघ सातत्याने रबर बॉलची स्पर्धा खेळत. काल देखील नरलीच्या मैदानात स्पर्धा झाली आणि ते चॅम्पियनशिप पटकावली होती. पिशिली संघाने विजेता ठरला. साईशद्दा 40 प्लस खंबाळपाडा संघ. चेंडू खूप चांगला होता यावेळेला पांढऱ्यामध्ये चेंडू फेकला होता बॅक स्कोअर लेग रिजनमध्ये दीपक क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करतोय. चेंडू जोपर्यंत फीड होईल तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलं जाईल. नितीन आहे क्षेत्ररक्षक. धावपल करतो आपण पाहू शकता यावेळेला 2 पुढे तसं धावपल 7 धावा 3 आमच्यासोबत समालोचक म्हणून ते जॉईन आहेत आणि गुणलेखकाच्या भूमिकेत देखील ते आहेत. शनिदास गोलंदाजी मार्फत ओव्हर देखील मारा करतो स्ट्रायकरला नितीन. हा चेंडू पूल केला यावेळेला चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडतो यावेळेला लॉंग लॉंगच्या मध्ये चेंडू पडतोय. चेंडू फीड होईल नितीन येतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. तर थोडंसं आपण मैदानावरती भरपूर गवत आहे त्यामुळे चेंडू जास्ती वेगाने जात नाही. पडल्यानंतर चेंडू आपण गती कमी होते. तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. तसं काय धावपल काय त्या पाहू शकता यावेळेला 9 धावा निकालनं मला खूप चांगली माहिती देत आहेत. शरीर असतं राईट ओव्हर तिकडे मार्ग तो वैयक्तिक पहिलं संघाचं पहिले चेंडू लॉक केला यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय. षटकार खूप चांगलं टायमिंग बघायला मिळालंय दीपक चौधरीच्या बाहेर. दीपक यमाने बॅटिंग करतोय आणि चेंडूला यावेळेला आपण सीमेरेषा पार धाडलं. बारीक देखील सामना एन्जॉय आपण पाहण्यासाठी आले आहेत. तर फ्रेंड चषक त्यांच्याच गावाने आयोजित केलंय. शनिदास गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला दीपक चौधरी चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला फेकून दिला. टायमिंग खूप चांगलं आहे यावेळेला लॉंग ऑन आणि वेडिश लॉंगॉनच्या मधून चेंडू बॅटिंग करतोय आणि शनिदासचं महागडे षटक त्यावेळेला धावा दिले षटकामध्ये. चांगली बॅटिंग केली दीपक चौधरीचा पडतो. 2 सलग षटकार दाखवलेत. त्याच्या धावपलगती जयदुर्गा माता 40 प्लस काटाई संघाची बिनबाद 21 अशी दमदार सुरुवात
गोलंदाजी मार्कवर यावेळेला पाहिजे फोन येतोय. सर्वात अनुभवी असा खेळाडू लेदरचे सातत्याने प्रशिक्षित दिलं जात आहे. त्यांची अकॅडमी आपण इथं गणेश मंदिर MIDC ला तो भीम काळन येतो गोलंदाजी मार्कवर. म्हणजे भीम काळन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागणार भीम काळनला इथून. वेगळी ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. धावा थांबवाव्या लागणार आहेत. तर रणदीप पाटील देखील आमच्यासोबत जॉईन झाले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. एक चांगले क्रिकेटर आहेत पाटील योग संघाचे. भीम गोलंदाजी मारतात. हिला चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर निघाला. एकच धाव कंप्लीट केली जाते. पूल केलाय चेंडूला. पंचांचा इशारा काय ते पाहिजे यावेळेला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार दीपकच्या बॅट मधून सलग तिसरा षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय दीपक. वेगाने वाढते असं आपण पाहू शकतो यावेळेला. 28 धावा. भीम काळन गोलंदाजी मारतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटने ऑन साईडला फेकून देतोय. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 4 चेंडू 4 षटकार. का बॅटिंग करतोय दीपक. संख्या धावपल का ते आपण पाहू शकता यावेळेला. 34 धावा. पुन्हा भीम गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय आपण बघितलं करून लॉंगॉफला जे क्षेत्र शक्य येतोय. भरपूर अंतर कापावं लागतं. एक नाही धाव संख्या वाटते सगळं धावपल कधी. पस्तीस चांगली बॅटिंग करतोय दीपक चौधरी. 4 षटकार दाखल. सिंगल देखील घेऊन स्ट्राईक रुडेड करतो. स्ट्राईक एंडला आणतोय अर्जुन भाई प्लस संघटनेचे अध्यक्ष. सायकलला भीम. चेंजा पेस यावेळेला ओळखलाय. चेंडू हवेमध्ये होता. नितीनला बीट करून चेंडू वन बाउंड. सीमारेषा पार. दमदार चौकार. धावसंख्यात वेगाने वाढते. धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 षटकांचा सामना. भीम काळन देखील या षटकामध्ये भरपूर महागडा ठरतो. आतापर्यंत 18 धावा दिल्यात त्यांनी 5 चेंडूमध्ये. चांगली बॅटिंग करतोय दीपक चौधरी. नंतर आपण अर्जुन भाईला स्ट्राईक करेन. अर्जुन भाईने देखील दम दाखवला यावेळेला. भीम गोलंदाजी मारतात. चेंडू ऑन द टो. संपर्कात करतोय यावेळेला क्षेत्ररक्षक आहे पप्पू. चूक होणार नाहीये. बिग विकेट. फटका चांगला होता म्हणजे ती. कौतुक करेल मी पप्पूचं. पप्पूने खूप चांगला झेल घेतला पॉइंटला. फलंदाज बाद. भीम काळांना मिळणारी पहिली सफलता. दुर्गा माता क्रिकेट क्लब 40+ काटे संघाची धावसंख्या 1 गडी बाद. आपण पाहू शकता 39 धावा. धावा आपण पाहू शकता दिल्या. त्या षटकात 1 गडी बाद केले पाहिजे. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला कोण येतोय. दुर्गा माता 40+ काटे संघाच्या माध्यमातून पाण्याची मागणी केलेली. संघाला जिंकली वाली. पहिला चेंडू ऑन साईडला बॅटने पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण नितीनच्या बघायला मिळतं. एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला उचललाय. फेकेल 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव प्रगती 1 आपण पाहू शकता यावेळेला 41. हा चेंडू यावेळेला आपण बोलले तर मोठा फटका खेळत होता. मिस टाइम शॉट आहे. जे ड्रॉप होतोय यावेळेला. धावसंख्या धाव प्रगती 1 ने वाढते. धावसंख्या धाव प्रगती
42 धावा आपण पाहू शकतो. तुला 2-3 वाटले तिला लगेच चेंडू खूप चांगला होता. चेंजअप पे ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते षटकाराचं प्रत्युत्तर बघा किती चांगल्या प्रकारे देतो यावेळेला विश्वास. इथं धावामध्ये अद्याप विश्वास अर्जुन मध्ये एक चौकार दाखवलाय. विश्वास लाईटअप ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकर दीपक चेंजअप पे पुन्हा बॅक पुढे गेला. ड्राय केला. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. एक धाव बघा दीपक चौधरी नाही माहिती धाव होणार नाही. फक्त थोडीशी भूल काढून येतो. 3 षटकाच्या समाप्तीत धावसगळं धावफल कधी एक गडी बाद 51. 12 धावातले पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 12. चांगलं कमबॅक केलं मित्र म्हणेल विश्वासने. तर 3 षटकात जाऊन सुद्धा फक्त 12 धावा आल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अच्छा दीपक आणि आपण बोलली तर या वेळेला आपण बघितले तर छोटी संघासमोर 51
चेंडू देखील प्रभाकर दीपक. चेंडू या वेळेला लाईन पावी लागणारे वाईट तीन चेंडू फील्डच्या आपण तर यावेळेला 9 फेकले. हातावरती नियंत्रण नाहीये यावेळेला. अरे सुभाष पाटील, जर आपण म्हणजे 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर त्यातील एक गोलंदाजाला टाकणं आपल्या गोलंदाजीला येणं फार गरजेचं होतं. कदाचित संघ नायकाचा थोडासा निर्णय आपण त्याचं कुठेतरी चुकीचा ठरला असावा. खरं भीमकाळाने आपण ते षटक हाताळलं होतं. आपण कधी तर पहिलं षटक हाताळतं शनिदासने देखील षटक हाताळतं. 21 धावा दिल्या, पण भीमकाळाने विकेट देखील मिळवलं होतं त्या षटकामध्ये. तर कुठेतरी त्याला येणं फार गरजेचं होतं. प्रभाकर अजून एकही चेंडू झाला नाही. फ्री टच चेंडू स्ट्रायकरला मनोज. आपण म्हणजे तर नोटची खूण करतायत. स्पीड कंटिन्यू. चौथा चेंडू फेकलाय आणि जय सर मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीतील मला वाटतं आतापर्यंत 4 त्यांनी असे विकेटवर एकही चेंडू पडताना त्यांनी घोषित केले. प्रभाकर पंचांचा इशारा काय तो यावेळेला वाईटची खूण. फीट कंटिन्यू. यावेळेला 59 4 आणि 2 वाईट. गोलंदाजी मार्क आपण यावेळेला चेंज केली जाते. तर नवीन गोलंदाज येतो यावेळेला आपण म्हणजे तर वैयक्तिक पहिलं सगळ्याचं चैनू येतो. चैनूला आता पाहिजे कशा गोलंदाजी करा. इथे चांगली गोलंदाजी करावी लागणार चैनूला. चैनू पंच वाईडची खूण करतायत. संख्या 60. चैनू वाईट शिकून करतात जय सर. मात्र या आपण तर या सामन्यात भरपूर एक्सरसाइज करावी लागते. वाईट नो. तसं मला वाटतं जय सरांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा जेवढी त्यांनी वाईट न घोषित केली असती एका षटकात. चेंडू या वेळेला फ्लिक केलाय. सुरेख टायमिंग. चेंडू बॅकवर्ड स्कोअरच्या डोक्यावर ना षटकार. असंख्य धावफलक आपण पाहू शकतो यावेळेला. 67 आणि दीपक खेळतो वैयक्तिक आपण म्हणजे तर नितीन आम्हाला माहिती देत आहेत. 47 माझ्या स्पर्धेतील पहिल्या 50 धावा कुठला खेळाडू ठरतोय का. चेंडू खूप चांगला होता. बॅकफुटर गेले होते. यावेळेला स्कोअर करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. 67 धावा झाल्या आहेत. दीपक 47 धावांवरती खेळतो. का बारीक करतोय. फ्रेंच चषक मधील पहिला फलंदाज ठरतोय का पाहायचंय. चैनू राईट ऑफ ओव्हर विकेट मारत होते.
चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटर गेले होते. खूप चांगली गोलंदाजी आता लाईन आणि लेन बघा चैनूने प्राप्त केली. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग करतो यावेळेला आणि बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. डॉट चेंडूची समाप्ती दे चेंडू दीपक. हा चेंडू यावेळेला आपण व्यवस्थित मिळत होत नाहीये. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावपळ करते 68 धावा आणि दीपक पोचतोय 48 वर. पुढे गोलंदाजी मार्कर चैनू स्ट्राईक एंडला मनोज. मनोज कशा प्रकारे बॅटिंग करतो होता. चेंडू यावेळेला पुढे सरसले फ्रंट फुटर आले होते. मोठा फटका खेळायचा होता चेंडू आणि बॅट सगळ्यात संपवत नाही. डॉट चेंडूची समाप्ती. आतापर्यंत चैनूने 3 चेंडू डॉट फेकले. चांगलं कमबॅक बघायला मिळते. कारण निधी जर चैनू सारखा गोलंदाज आहे तुमच्याकडे तर प्रभाकरला गोलंदाजी देणं मी तर म्हणेन कुठेतरी चुकीचा निर्णय ठरलाय. हा चेंडू यावेळेला ड्राईव्ह केला. सुरेख टायमिंग. वन बार आणि षटक संपतंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. जयदुर्ग माता फुटी काटाई संघाची 72 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईकला दीपक येते. वैयक्तिक 48 धावांना खेळतोय. मात्र या फ्रेंच चषक मधील पहिल्या 50 धावा चुकतोय का दीपक. 72 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तरी तर दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या स्पेलमध्ये तरी तब्बल 31 धावा मोजल्या होत्या. आता पाहिजे अंतिम षटकात किती धावा देतोय. तर दीपक पाहिजे 50 धावा कुठतोय का आणि या फ्रेंच चषक मधील पहिला फलंदाज ठरतोय का. शनिदास गोलंदाजी मार्फत समाज कक्षा एंडकडून सायकेला दीपक बॅक पुढे केला. यावेळेला स्क्वेअर कट करतोय. पंचांचा इशारा काय येतोय पाहिजे यावेळेला. जय पवार सवांचा इशारा देतोय. 50 धावा आपण धाव आपण पहिले पूर्ण करतोय. दीपक जरा बॅट दाखवायचे. 52 धावांची खेळी करतोय. जबरदस्त जर काय होऊन दे काय बॅटिंग केली जाते. आहे अच्छा पंचांचा इशारा काय येतो यावेळेला. हे सर आम्हाला निर्णय होते या स्पर्धेत बाद आहे. सामान्य धावांची खेळी ते मात्र समाप्त होते. विकेट मिळतोय दासाला धावसंख्या दाखवल का ते आपण पाहू शकता. 76 धावा. कारण टॉसला महत्व नाहीये. नवीन फलंदाज इथं यायला आपण पाहू शकता. अरविंद बॅट्समन कोण आहे. बॅट्समन सोमनाथ येतो स्ट्राईकला आपण मनोजला पाहू शकता. शनिदास मनोज. हा चेंडू ऑफ साईडला पूल गेला. फटका खूप चांगला यावे. वन बाउंड दमदार चौकार. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. वेगाने वाढते 80 धावा. जयदुर्गा माता 40+ काटाई संघ खूप चांगली बॅटिंग केली दीपकने. आता मात्र आपण पाहिले तर मनोज चांगली बॅटिंग करतो. 52 कुठल्याने 80 धावा धरत. संदीप फुटाणे देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. एक जबरदस्त क्रिकेटर. सुरेख चेंडू होता खोदून काढला यावेळेला. एकने धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 81. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. स्पर्धेतील हायएस्ट धावा झाले आतापर्यंत. नितीन आत्ताच आपण दोस्ती चषक झाला. सतीश आणि आपण पाहिले तर सुरेख चेंडू येऊ आला होता. खोदून काढला चेंडूला. त्या सर्कलमध्ये झेल होता. आपण रनला झेल तिथे ड्रॉप होतो. एक धाव कम्प्लीट केली जाते. धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 82 धावा. सतीश आणि रमेशने 95 धावांची
40+ सेंडू संघासमोर पाहिजे ते 82 इथे मात्र धावा झाल्या. 83 धावांचं लक्ष पूर्ण करता जाण्यासाठी जाऊया आमच्या साथी समालोचक नितीन कानेकडे. धन्यवाद. पहिलं अर्धशतक ठोकलंय. दोस्ती चषक मध्ये आपण पाहिलं तर पहिलं अर्धशतक रमेश पाटील ठोकलं होतं संदर्भ संघाच्या. 4 षटकात तब्बल 95 धावा फुटल्या त्या भाऊ पाटील, सतीश पाटील आणि रमेश पाटील. इथे मात्र 82 कुठल्या 83 धावांचं टार्गेट आहे हिडोटणे संघासमोर. लक्ष चला मी जोडी सुद्धा पहिला दाखल झाली. संघाने पहिले 80 धावा फुटल्यात आणि एक अर्धशतक सुद्धा मी जे राज पाटील असतील, राजदीप चौधरी असतील, अनंतदादा पाटील असतील, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन
83 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक 5 ओव्हर मध्ये आपण पाहिलं 5 षटकांमध्ये 83 धावा करायचे. गोलंदाजी थोडीशी खराब झाली एडव्हर्टाईज संघाच्या. बघा जी फलंदाजी कशा प्रकारे करतायत. पहिल्या चेंडूवरती पहिलंच यश मिळालंय गोलंदाज मनोज पाटीलला. फुलटॉस चेंडूवरती यश मिळालंय. फलंदाज बाद. 83 धावांचं टार्गेट आहे. मनोजला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर झाला. चेंडू अवांतर धावेने खातो उघडला होता एडव्हर्टाईज संघाचा. खूप चांगला खेळ दाखवला होता एडव्हर्टाईज संघाने दोस्ती चषक मध्ये. खिडकाली संघ आपण पाहिलं तर गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली महेश पाडले आणि शुभम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती. अजून एक विकेट मिळेल का इथे आणि अजून एक यश मिळाले गोलंदाज मनोजला. पाटील 11 संघ 40+ संघाने रेग्युलर संघाला सुद्धा बळू मेगा फायनल मध्ये पराभूत केलं त्या स्पर्धेत. दोस्ती चषक मध्ये शुभम पवार आणि महेश पाटील यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर आपण सातत्याने 40+ स्पर्धा सुद्धा पाहतोय. आता मात्र विश्वास पाडले आहेत नवीन फलंदाज. 2 गडी बाद झाले. 1 धाव धापल कधी लागले. लक्ष 83 धावांचे लक्ष मोठे. पहिल्या सत्रात एक अर्धशतक आपण पाहिलं. दीपक चौधरी यांनी फ्रेंच चषक मध्ये पहिलं अर्धशतक ठोकलंय. पहिल्या मॅच मध्ये जितू पाटीलने चांगली फलंदाजी केली होती. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. हा चेंडू लो फुलटॉस होता. फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. चौकार. चौकार येते शनिदासच्या बॅट मधनं. ज्याप्रकारे बाहुबलीने उल्लेख केला शनिदासची गोलंदाजी सुद्धा आज खराब झाली. हा चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. डॉट चेंडूची ते समाप्त होते. 5 धावा धापल कधी लागलेत. गिरीशदादा पाटील सुद्धा आपल्या सोबत आहे. स्कोररच्या भूमिकेत एक चांगले जनरल ऑलराऊंडर आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो. शनिदास एक्झॅक्ट लेग बायचा इशारा होते. शनिदास एक्झॅक्टली काय करतात वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. हेच गोलंदाज हेरलंय. हेच गोलंदाज पाहतायत. त्यामुळे ते चेंडू ऑप्शनला पिचिंग करतायत. त्यामुळे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. 6 धावा धापलकोती लागले. 83 धावांचा पाठलाग करत असताना एक चौकार आपण 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी सुद्धा एक चौकार ठोकला या मॅच मध्ये. इथे मात्र थोडासा बाउन्स घेतला चेंडू. पण वाईट चिकून करतायत. एक धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धापा करायला लागल्या 7. मनोज पाटील गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंप थोडासा जास्तच बाहेर आहे. जेपी सरांचा वाईटचा इशारा होता. एक धावसंख्या पुढे सरकेल. धापा करायला लागल्या 8. जय पवार सर भरपूर चर्चेत राहिलेले नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रबर बॉल असो टेनिस बॉल असो. आणि इथे फलंदाज विश्वास शिकेई समाप्त. मनोजने 3 विकेट सुद्धा घेतले या ओव्हर मध्ये. 8 धावा देत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघ तुम्ही पाहतायत. 82 धावांचं त्याने उभारलं. तर प्रभाकर येत आहेत. ज्या प्रभाकर जवळजवळ बाळू 4-5 चेंडू नो बॉल. त्यामुळे धावसंख्या जास्त आपल्याला पाहायला मिळाली. संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील येत आहेत.
आणि भाऊ मला आठवते ज्यावेळी याच मैदानामध्ये 40+ प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली त्यावेळी आपण पाहिलं तर गरजू महिलांना साड्या सुद्धा वाटप करण्यात आल्या होत्या. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून आणि कॅश सुद्धा देण्यात आली होती. संदूप गावातील काही महिला असतील त्या महिलांना आपण पाहिलं तर साड्या वाटप करण्यात आल्या होत्या याच मैदानामध्ये. 40+ प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडली होती. काय फलंदाजी केली होती भाऊ बा बोराडे यांनी. 40+ प्रीमियर लीग मध्ये धावांचा पाऊस पाडला होता. 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता 40+ प्रीमियर लीग मध्ये. कूलर मात्र मिळालं होतं बाळाला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मनोजने चांगली गोलंदाजी केली. म्हणून स्टेशन पण पाहिलं तर चंद्रकांत फुटाणे त्याच्या माध्यमातून अप्रतिम संगीत तुम्ही सातत्याने कित्येक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये ऐकत असता. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. चंद्रकांत फुटाणे झेल खाली आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज मात्र इथे शनिदास नाराज होतोय. काय झेल टिपलाय बघा. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडू होती. मनोज पाटीललाही विकेट मिळाली होती पहिल्या षटकात आणि आता मात्र भाऊ स्वतः भीम कान येत आहेत. अरे एका मागोमाग एक विकेट जात आहेत बळू. लक्षच त्यांच्या समोर 83 धावांचं आहे आणि सिंगल डबलने काम चालणार नाहीये आणि अर्जुनभाई पाटील यांनाही यश मिळालंय पहिल्या चेंडूवरती. लेदर बॉल भरपूर फरक असतो भाऊ. चांगली गोलंदाजी पाहिजेचं अपील केलं होतं बघा अर्जुनभाई पाटील यांनी. सातत्याने क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असं या व्यक्तिमत्वाचं ज्यामुळे आम्ही नेहमीच उल्लेख करत असो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, आपले सर्वांचे लाडके आमदार अजयदादा पाटील असतील, माजी आमदार रमेशदादा पाटील असतील, विजय पाटील असतील, अश्वथदादा पाटील असतील, त्याच प्रकारे अर्जुनभाई पाटील हे नाव भरपूर चर्चेत आहे. सातत्याने क्रिकेटसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. महाराष्ट्रभर त्यांचा संघ सुद्धा तुम्ही पाहत असता. खुल्या गटात ऋषी 11 काटई, चेंडूची मागणी केली आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 8. अजितभाई गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. बॅटम ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडासा बाहेर होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतो काटाई संघ. काटे आणि हेडोसने मध्ये मॅच बाळू इथेही झाली होती आपला दोस्ती चषक मध्ये टायगर येते आणि तेव्हा मात्र हेडोटे संघाने ती मॅच जिंकली होती. मात्र त्याची परतफेड करण्याची वेळ मात्र इथे आली आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू होता. चंद्रकांत फुटाने वेगाने धावतायत. प्रयत्न खूप चांगले केले होते. हरकत नाहीये. झेल सुटलाय मात्र प्रयत्न बाळू खूप चांगला होता. झेल त्यांच्यापासून भरपूर लांब होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या 9. धावा संख्या आपण पाहिली गेली तर अजूनही सिंगल व्हिजिट मध्ये. लक्ष जर तुमच्यासोबत 83 धावांचं आहे तर तुम्हाला मोठे मोठे टावर उभारावे लागतील. सिंगल डबलने काम इथे चालणार नाहीये. मॅच जिंकणं थोडंसं कठीण होऊ शकतं तुमच्यासाठी. विकेट सुद्धा भरपूर लवकर गेले हेडुंडे संघाचे. यावेळेस मात्र भीमकांच्या बॅट मधनं चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे षटकार. 6 ने धावसंख्या पुढे सरके. आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकामध्ये येते 15. जगदीश पाटील आमचे नारिलीचे यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येत आहेत. एक प्रतिम समालोचक. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक केला अर्जुन बेबाडे यांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आली 15.
पाहणार आहोत. रेग्युलर पिंपला संघ सुद्धा आपण बऱ्याच वेळा आपल्या विभागात पाहत असतो. चांगली गोलंदाजी, मोठे फटके येत नाहीये. प्रभाकरने गोलंदाजी सुद्धा खराब केली होती. राजन पाटील यांना आपण रिशिलेवर काटे संघामध्ये सुद्धा पाहत असतो. इथे मात्र सिंगलला प्राधान्य दिलंय. मनोहर पाटील सुद्धा बळू सामना एन्जॉय करतात. कोळेगावचे बिग सपोर्टर आहेत. मला वाटतं काटे संघ सपोर्ट असं नाहीये, क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. क्रिकेटची स्पर्धा कुठे असते आणि बळू मनोहर पाटील तिथे उपस्थित असतात. टेनिस बॉलच्या स्पर्धा मी भरपूर वेळा पाहिले. तरी आपण क्रिकेट हा तुम्हा सर्वांचा आवडता खेळ आहे. क्रिकेट हा खेळ तुम्हाला खेचून आणतो. बऱ्याच वेळा काय होतं भाऊ, लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा असते तरी आपण घरी ज्यावेळी युट्यूबवर स्पर्धा बघतो असं वाटतं की नाही मैदानात जाऊन ती स्पर्धा बघू. एवढी क्रिकेटची आवड आहे. आणि इथे मात्र फलंदाज भीमकान बाद होत आहेत.